अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आजचा तुमचा दिवस शुभ जावो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी स्वामीचरणी प्रार्थना करू। तर आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर 28 सप्टेंबर रोजी जे इंदिरा एकादशी व्रत आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। या दिवशी येणारं एकादशी श्राद्ध आणि या श्राद्धाच्या दिवशी आपण काही विशेष गोष्टी केल्यामुळे आपल्याला भरपूर लाभ होईल आणि या इंदिरा एकादशी व्रताचा लाभ काय होतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। तर पितृपंधरवड्यातील आता बरेच दिवस श्राद्धांचे झालेले आहेत आणि आता येणार आहे की इंदिरा एकादशी व्रत आणि याच दिवशी श्राद्ध देखील केलं जातं। तर पितरांना सद्गती प्राप्त करण्यासाठी इंदिरा एकादशी किंवा ह्या पितृपंधरवड्यात येणारी एकादशी ही खूप महत्त्वाची मानली जाते। उपवास जरी आपण केला तरी आपण काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायची आहे। त्यामुळे आपण जी केली जाणारी हे व्रत आहे, या दिवशी केले जाणारे श्राद्ध तिथी आहे, श्राद्ध विधी आहे, तर्पण आहे, त्याच्या आपल्याला पण पुण्यफळ मिळेल आणि आपल्या पितरांना देखील त्याचा पुण्यप्राप्ती होते, मोक्षप्राप्ती होते, त्यांना सद्गती मिळते। त्यामुळे आपण अवश्य या गोष्टी केल्या पाहिजे। तर पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी राखून ठेवलेला असतो। हे 15 दिवस अतिशय महत्त्वाचे असतात की या ज्या तिथी येतात या 15 दिवसामध्ये, त्या 15 दिवसांमध्ये आपण प्रत्येकजण आपल्या पितरांचे त्या तिथीनुसार श्राद्ध विधी करत असतो। त्यांच्या नावाने काही ठराविक व्यक्तींना जेवू घालत असतो, दान धर्म करत असतो। तर या 15 दिवसामध्ये आपले जे पितृ असतात ते आपल्या वंशजांची भेट घेण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर अवतरण होतात किंवा इथे वावर असतो त्यांचा, ही अशी पूर्वापार आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे। ऋण निर्देशन म्हणून श्राद्धविधी केला जातो, म्हणजेच आपल्या पितरांची कोणतीही इच्छा अपूर्ण राहू नये किंवा त्या आपल्या कुटुंबामध्ये अडकून राहू नये, त्यांना मोक्ष प्राप्ती व्हावी यासाठी आपण हे विधी करत असतो। आणि त्यामुळे आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्या वंशजांना पिढ्यांना भरभरून आशीर्वाद देतात। आणि अशा पुण्यसमयी एकादशीच्या व्रताची भर पडली, म्हणजे काही वेळेस असं होतं की श्राद्ध काहींचं हे एकादशी तिथीलाच येतं, तर ते खूप अतिशय शुभ मानलं जातं आणि ते जे श्राद्धविधी करतात त्या करणाऱ्यासाठी देखील शुभ मानलं जातं। तर इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंची विशेष उपासना केली जाते। भगवान विष्णू आणि पितरांची सेवा केल्यामुळे आपल्याला खूप लाभ होतात। काही लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, तर त्यांनी या दिवशी म्हणजेच इंदिरा एकादशीचं व्रत अवश्य करायचं आहे। त्यामुळे काय होतं, तर आपला पितृदोष दूर होतो, पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि पुढील पिढीला कसलीही बाधा राहत नाही। म्हणजे जी काही ही पितृदोषाची बाधा असते ही पिढ्यानपिढ्या चालत असते, तर आपल्या 7 पिढ्यांची जी बाधा असते ती दूर होते आणि आपल्या पुढच्या पिढीलाही त्याचा त्रास होत नाही। आपल्या कुटुंबातील जे पितृ असतात त्यांची ज्या तिथीला निधन झाले आहे त्या तिथीला आपण जे श्राद्ध करतो, तर त्या श्राद्धाच्या तिथीच्या दिवशी त्यांना उपाशी ठेवू नये, श्राद्धाचा नैवेद्य करावं, काकबली वाढवावा, गाईला कुत्र्याला पान वाढायचे। आपण एकादशीचा उपवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला कृष्णाला किंवा भगवान विष्णूंना फुले वाहून नैवेद्य प्रसाद ग्रहण करायचा असतो, म्हणजे या दिवशी आपण उपवासच करायचा असतो। तर एकादशीच्या दिवशी आपल्या जे पूर्वज असतात त्यांना वेगवेगळ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण अवश्य भगवान विष्णूंची उपासना करायची, पूजा करायची आहे आणि आपल्या जे पितृ आहेत त्यांना मोक्षगती याच्यामुळे प्राप्त होते। ते उपवास पद्धत काय आहे, तर इंदिरा एकादशीचे व्रत हे पितृपक्षात येत आहे। याचा उपवास विशेषतः एखाद्या मृत पूर्वजांच्या किंवा पूर्वजांच्या उद्धारासाठी केला जातो, म्हणून हा उपवास आपण करायचा आहे। मात्र त्यांचं जे आपण विविध पदार्थ करतो त्यांच्या आवडीचे ते अवश्य करायचे आहे। आणि इंदिरा एकादशीला इतर एकादशीच्या उपवासात विशेष स्थान आहे, त्याचे पारण द्वादशीच्या दिवशी केले जाते। इंदिरा एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न घ्यावे। एकादशीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी। वरचेवर फराळ न करता ठराविक वेळीच फलाहार करायचा, म्हणजे एकदाच करायचं आहे। आणि या तिथीला अन्नदान करूनच आपण उपवास सोडायचा, कारण या दिवशी केले जाणारे दान हे अतिशय श्रेष्ठ मानले जाते आणि आपल्या पितरांचा त्यामुळे संतुष्टी होते, ते आपल्यावर खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात।
ज्यांनी उपवास केला नाही त्यांनी पितरांना नैवेद्य अवश्य दाखवायचं आहे. ज्यांना म्हणजे उपवास करणं शक्य नाही तर त्यांनी पितरांसाठी अवश्य नैवेद्य करायचं आहे. आणि इंदिरा एकादशीचे व्रत करताना आपण आपल्या पितरांची देखील सेवा करायची आहे आणि विष्णू भगवानांची देखील सेवा करायची आहे. विष्णू भगवानचं विष्णू सहस्रनामांचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. पितृस्तोत्र आपण रोज अवश्य म्हणायचं आहे. संध्याकाळच्या वेळेस आपण जेव्हा पितृंसाठी दिवा लावतो तेव्हा हे अवश्य म्हणायचं आहे. याने देखील आपले पितृ खुश होतात. तर अशा प्रकारे आपण इंदिरा एकादशीचे व्रत करू शकतो आणि ह्या वेगवेगळ्या सेवा करून आपल्याला त्याचा खूप लाभ होतो. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.